Ask. How to study? How to study? हे प्रश्न हाऊ टू स्टडी म्हणण्यापेक्षा हाऊ टू लर्न हे वाचताना मजा यायला पाहिजे. त्यासाठी 10वी पर्यंत सगळ्या विषयाचा तुमच्या समोर विषय मांडून ठेवलेले असतात. सगळे विषय इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र. या काळी स्टडीपेक्षा जास्त लर्निंगपेक्षा जास्त स्टडीमध्ये फोकस केलं जातं, म्हणजे मार्क्सवर. आई बाप हो, नंतर तुला अभ्यासच आहे. 11 नंतर सुद्धा अभ्यास, 12 नंतर अभ्यास. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरीही तुला अभ्यास आहेच. अभ्यास कन्सेप्ट कळत नसेल तर माध्यम भरपूर आहेत. यूट्यूब आहे, मोबाईल आहे, सगळ्यांच्या हातात आहे. मग त्या कन्सेप्ट फक्त टीचरच सांगायला पाहिजे असं नाही. स्वतः कमवलेले असतात भरपूर. हे सगळं माझ्या मुलासाठीच आहे. शिकला ठीक, नाही शिकला ठीक, त्याचं आहेच की. म्हणजे आस्क. हाऊ टू स्टडी? हाऊ टू स्टडी हे प्रश्न हाऊ टू स्टडी म्हणण्यापेक्षा हाऊ टू लर्न हा असायला पाहिजे. हाऊ टू लर्न म्हणजे शिकायला कसं पाहिजे. स्टडी कसं करायचं नाही आहे, शिकायचं कसं. तुम्ही कोणत्या उद्देशाने प्रश्न विचारताय की मला मार्क मिळवायचा आहे की परीक्षेत जास्तीत जास्त गुण घ्यायचे आहेत, मार्क्स घ्यायचे आहेत, मम्मी पप्पाचं वावा घ्यायचं आहे, टीचर्सनं. You want to be celebrated. If you succeed, you will celebrate, and if you fail, you will cry. Okay? तुम्ही नाराज व्हाल. मग असं का होते? कारण तुमचा जो उद्देश आहे तो उद्देश सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी असतो. त्याच्याऐवजी तुम्ही ती जी सब्जेक्ट आहे ती सब्जेक्टमध्ये रस मिळाला पाहिजे, सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट यायला पाहिजे, सब्जेक्टमध्ये वाचताना मजा यायला पाहिजे. की एखादा चॅप्टर आहे, एखादा कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल सायन्स आहे, सायन्स सब्जेक्ट आहे, मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर स्टुडंट्स. सगळ्या सब्जेक्टमधील डिफिकल्ट सब्जेक्ट म्हणतात. मग हे सायन्समध्ये शिकवत असताना समजा एखादा ग्रॅव्हिटेशनबद्दल शिकतो आपण. ग्रॅव्हिटेशनबद्दल शिकत असताना पहिल्यांदा तुमच्या मनात प्रश्न तयार झाले का? ती प्रश्न तयार झाल्याशिवाय तुम्हाला ग्रॅव्हिटेशन कळणार नाही. आपल्याला काय होतं, याचा अर्थ काय, या शब्दाचा अर्थ काय, हा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, इथून सुरू होतो, बरोबर? ते नाही. पहिल्यांदा जसं त्या ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला आहे न्यूटनने, त्या न्यूटनला पडलेला पहिला प्रश्न जो होता तो प्रश्न पडलेला तुम्हाला पण पडलेला, प्रत्येकाला पडतो. पण त्या विषयावर खोल रीतीने अभ्यास केलेला, त्याच्यावर रस घेतलेला, त्याच्यावर हॅपीनेसने म्हणजे काय एन्जॉय करून स्टडी केलेला न्यूटन होता. मग ते एन्जॉयबल स्टडी, एन्जॉयबल लर्न असेल, एन्जॉयबल अभ्यास असेल तर तुम्हाला ते सक्सेस फेल्युअर वगैरे ते काही परिणाम करत नाहीत. स्टेप बाय स्टेप होत असतं. मग पुढे पुढे तुम्ही त्याच एका सब्जेक्टवर फोकस केला तर त्या एका सब्जेक्टवरून एखादा सायंटिस्ट तुम्ही बनू शकता. तसाच आहे प्रत्येक सब्जेक्टचा, तसाच आहे. तुम्ही त्या सब्जेक्टवर इंटरेस्ट घ्या, फोकस घ्या. फोकस घेणे म्हणजे काय, ते एन्जॉय करा. समजा जिओग्राफी आहे, जिओग्राफीमध्ये सुद्धा काय असतात, जास्तीत जास्त काय असतं, जिओग्राफी मीन्स एरिया. ओके, त्याच्यात मॅप्स येतात है ना, मॅप्स येते, कंट्रीज येतात, त्या कंट्रीचं परत वेगवेगळे कॉन्टिनेंट्स येतात, अजून फिजिकल ऍक्टिव्हिटीज सुद्धा येतात त्याच्यात. मग पूर्ण बाहेरील दुनिया कशी आहे बघायचं असेल, फिरून बघायचं असेल, किंवा एकाच ठिकाणी बसून पुस्तकातून बघायचं असेल तर ती जिओग्राफी तुम्हाला इंटरेस्ट होतो. जी विषय घेतात त्या विषयावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडायला पाहिजे, तेव्हा ती विषय इंटरेस्ट होतो. मग आता मॅथमॅटिक्समध्ये आलात तर काही जणांचा प्रश्न पडतो की सर हे सायन्स कर थिटा, कॉस कर थिटा, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, हे कुठं बाहेर प्रश्न पडणार. मग त्याचा अर्थ असा आहे की हा जो शैक्षणिक पद्धत आहे ती म्हणजे आपला एज्युकेशन मेथड आहे, ती 10th पर्यंत तुम्हाला तयार करून घेतली जाते. तुमच्याकडे डिसिजन कॅपॅसिटी नसते की मी हे भविष्यात पुढे हे बनणार आहे, ते बनणार, इंजिनियर बनणार आहे, डॉक्टर बनणार आहे, किंवा सायंटिस्ट बनणार आहे, किंवा एखादा पोलीस बनणार आहे, वकील बनणार आहे,
कोणत्याही क्षेत्रात जात आहे, काय बनणार आहे हे लहानपणीच ठरवू शकत नाही. मग तुम्ही 10वी नंतर किंवा 12वी नंतर ठरवू शकता. त्यासाठी 10वी पर्यंत सगळ्या विषयाचा तुमच्या समोर विषय मांडून ठेवलेले असतात. सगळे विषय, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र. काही जण म्हणतात एकाच विषयावर फोकस करायला पाहिजे, असं नाहीये. कारण पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या विषय कळायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक जेवायला ताट वाढलेलं आहे, त्या ताटात सगळे पदार्थ ठेवले, मग तुम्ही निवडू शकता की खाऊन खाऊन निवडू शकता, हे नकोय, हे नकोय, हे पाहिजे, हे नकोय, हे छान आहे, असं इंटरेस्ट येतो. काही जणांना गुलाबजामुन आवडत नाही, काही जणांना आवडतो, काही जणांना तिखट आवडतं, काही जणांना गोड आवडते, काही जणांना खारटच आवडते, काही जणांना मीठच आवडत नाही. भरपूर जणांची वेगवेगळी टेस्ट असते. तसाच अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला 10वी पर्यंत सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात, कंपल्सरी ते सगळे खावी लागतात. मग ते खाण्यासाठी इंटरेस्ट घ्या, त्यामध्ये कुठला चांगला वाटतं त्यामधून पुढे करिअर निवडायचं असतं. दॅट्स ऑल. अजून या काळी स्टडीपेक्षा जास्त लर्निंग पेक्षा जास्त स्टडीमध्ये फोकस केलं जातं, म्हणजे मार्क्सवर. आई बाप हो, आई बापांचं कसं आहे, आई वडील हे पहिले जे केले नाहीत ते जे केले नाहीत ते तुमच्याकडून अपेक्षा करणार. म्हणजे त्यांना माहोल तसं बनलेलं आहे, समाज असं बनलेलं आहे की तुमचा मुलगा अभ्यास केला, स्कोरिंग केला तर चांगला मार्क, म्हणजे हे साईड इफेक्ट्स आहेत. तुम्ही मी मगाशी म्हटलं सारखं सगळे वाढलेले सगळे नीट खावा, सगळे विषय आहेत, सगळे विषय पूर्ण परफेक्ट अभ्यास करा, मार्क ऑटोमॅटिक पडणं हे साईड इफेक्ट आहे. पडत नाही अशातला भाग नाही, ते साईड म्हणजे तू अभ्यास केला मार्क पडणारच आहे. ते तुला खायचं आहे, खाल्ल्याशिवाय पडणार नाही. मग पहिल्यांदा तू सगळ्यांचा अभ्यास कर. अभ्यास हे मार्क पडण्यासाठी नाही, अभ्यास तू करत जा. 10वी नंतर तुला अभ्यासच आहे, 11वी नंतर सुद्धा अभ्यास, 12वी नंतर अभ्यास, पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरीही तुला अभ्यास आहेच. अभ्यास, लर्निंग हे आयुष्यभर आहे, आयुष्यभर. प्रत्येक विषयाचा, बाहेरील दुनियाचा, सगळ्याचा अभ्यास हे सगळीकडं आहेच. मरेपर्यंत तुम्हाला शिकायचं आहे. शिकणं काय सोडलं, म्हणून फोकस त्याच्यावर करा. रिझल्ट, आउटकम वेगळे. आउटकम म्हणजे काय, रिझल्ट येतं. ते रिझल्ट हा 90% ठीक आहे, 80% ठीक आहे, 100% ठीक आहे. ते रिझल्टकडे लक्ष देऊ नका. ते पडतं, ते वावा करतात, हा ठीक आहे वावा. नापास होत नाही. तू का नापास होत नाही, कारण तू फोकस केलेला आहे. ऑलरेडी तुझा अभ्यास करताय. किती पडलंय, काय पडलंय त्याच्याकडे लक्ष देऊच नको, तुझं तू अभ्यास करत बस. बाकीचे साईड इफेक्ट आहेत. आई खुश झाली, पप्पा खुश झाले, त्याच्यानंतर तू खुश होऊ नको, तुझं तू शिकत बस. हे प्रोसेस आहे. प्रोसेस विल नॉट एंड इन युअर लाईफ. द प्रोसेस विल नॉट एंड इफ यू डेट प्रोसेस एंड. कर्म म्हणजे तू जे कर्म करत आहेस ते करत जा. बाकीचे पैसा येणे, संपत्ती येणे, बाकीच्या गोष्टी अट्रॅक्ट होणे, सगळ्या गोष्टी हे सगळे आउटकम आहेत, रिझल्ट आहेत. ते रिझल्ट लागून येतं. मग तू त्यांच्या फोकसकडे लक्ष देऊ नको. म्हणजे ते मार्क पाहिजे म्हणतात की अपेक्षा आहे ह्याच्याकडे लक्ष दिलं ना, याचा अर्थ काय होतो, मी अभ्यास नको वाटतंय मला पण तरीही करायला लावतात. मला भीती मी नाही केलं तर त्यांना वाईट वाटतं म्हणून मी करायला लागतो. मग त्याच्यामुळे तू करायला लागला तर प्रेशर वाढतं. प्रेशर वाढलं मग तुमचं शरीर खराब होते, म्हणजे बुद्धी काम करायला कमी जाते, आजारी पडता ऐन परीक्षेच्या वेळेला वगैरे. मग तुम्ही फोकस कशावर द्या, की अभ्यासावर द्या, स्टडीवर द्या, लर्नवर द्या. एखादा कन्सेप्ट कळत नसेल तर माध्यमं भरपूर आहेत, यूट्यूब आहे, मोबाईल आहे, सगळ्यांच्या हातात आहे. मग त्या कन्सेप्ट फक्त टीचरच सांगायला पाहिजे असं नाही, बाहेरील दुनिया तुम्हाला भरपूर काही सांगतं. गोळा करा. आताच्या युगात माहिती गोळा करण्यासाठी सोपी आहे. अजून या काळी पॅरेंट्स पॅशन म्हणजे मुलांच्या पॅशन बद्दल विचार नाही करत, फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. पॅशन काय होतं, तुमचे पालक काही गोष्टीला सामोरे गेलेले असतात. पहिली भूक आहे, पहिला गरज भूक. आमच्या गरजा, बेसिक नीड्स ते कंप्लीट झालेले नसतात.
आई वडिलांचे, परिस्थिती ज्यांची गंभीर असते त्यांचं. मग ते गरजा पूर्ण नाही झाले म्हणून त्यांना माहीत असतं की दुसरं पॅशनच्या मार्गाने गेला तर माझा मुलगा बिघडेल. किंवा कधी कधी मुलेही असे करतात की पॅशनच्या आड म्हणजे पॅशन समोर माझा हा पॅशन आहे, मी करणार आहे. मी काही जणांना विचारत असतो 10वीच्या मुलांना वगैरे की पुढे जाऊन काय करणार आहे. मी पुढे जाऊन बिझनेस करणार आहे, मी पैसा कमवणार आहे. कसं कमवणार? बिझनेस करणार. काय करणार? बिझनेस करणार. मग ही बिझनेस म्हणजे काय ह्याला माहित नाही अजून. मग बिझनेस करतो म्हणतोय, ह्याला अजून इंग्लिश वाचता येत नाही, बिझनेस करतो म्हणतोय. ह्याला एखादा कठीण परिस्थिती आलं तर त्याला सामोरे जाता येत नाही, बिझनेस करतो म्हणतोय. म्हणजे बिझनेस इज नॉट सिम्पल. वन ऑफ द टफेस्ट जॉब इज बिझनेस. टफेस्ट. कारण बिझनेस मध्ये तू कितीही काम केलं तरी कमीच आहे. जॉब कसं आहे, 10 to 5 o'clock और 6 o'clock, 10 ते 6 पर्यंत तू जॉब करू शकतो. मग जॉब झाला, घरी आला, संपला. मग तुझं काम संपलं, घरी आला, संपलं, निवांत. पण बिझनेस नाही, रात्रंदिवस 24 तास बिझनेस मध्ये असतो. ही बिझनेस आहे. बिझनेस करणं सोपं नाही. मग काय करावं, जॉब का बिझनेस? इट इज डिपेंड ऑन यू. हाऊ डू यू वॉन्ट टू लिव्ह. कसं तुला जगायचं लाईफ, निवांत मस्त. सांग कामे म्हणतो आपण त्याला, की सांग कामे. समजा एखादा तुला टीचर बनायचं आहे, मग एखाद्या शिक्षण शाळेत जाऊन तुम्ही इंटरव्ह्यू देऊन तुम्ही शाळेत जाऊन शिक्षक बनू शकता. इट इज अगेन त्या पॉईंटवरच येतो, इंटरेस्टवर येतो. मग तू त्या शाळेत जाऊन रोज मुलांना शिकवणार. मला एक्सप्लेन करायला आवडतं, मजा करायला आवडते. प्रत्येक वर्षी नवीन नवीन विद्यार्थ्यांना शिकवायला आवडते. या गोष्टी येत असेल तर ते जॉब इज व्हेरी गुड. नाही मला भरपूर असे पैसे कमवायचे आहेत आणि पैसे कमवून नंतर रोजगार तयार करायचा आहे, एम्प्लॉयमेंट तयार करायचे आहे, लोकांना जॉब द्यायचा, लोकांना जॉब नाही आहे, मग भरपूर जणांना मी जॉब देईन, हा उद्देश असेल तर बिझनेस. तुमचा उद्देश महत्वाचा आहे. काय होतं, मग करिअर करतो भरपूर जण असं, मी पोलीस होते म्हणून रात्रंदिवस हार्डवर्क करतात, अभ्यास करतात, पोलीस होतात. पोलीस झाल्यानंतर स्वतःच आत्महत्या करतात प्रेशरमुळे. तुम्ही प्रेशर करू टिकू शकत नाही. मग त्या फील्डमध्ये गेल्यानंतर तुला त्या फील्डमध्ये टिकता येतं का, तू त्याच्यासाठी कॅपेबल आहेस का, ते ठरवा आधी. मग त्यानंतर तुम्ही ठरवू शकता. तुम्ही विचार नका कोणाला की मी हे काय बनवू, हे बनवू का ते बनवू. तुम्ही सगळं वाढून घ्या, तुम्ही गोळा करा, मग त्यानंतर सिलेक्ट करा. आणि इट ऑल्सो कन्सिडरेबल. कारण की तुम्ही कोणत्या विषयाबद्दल बोलता, कोणत्या विषयाबद्दल विचार करता, कोणत्या मित्रांसोबत राहता, कोणासोबत चर्चा करता, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तू गल्लीतल्या मुलांसोबत फिरत असेल, तो गल्लीतला मुलगा चुमगम खाऊन ते खाऊन फिरत असेल तर तुलाही खावंसं वाटणार. तुमचं संगत पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहता तेही इम्पॉर्टंट आहे. खूप बिलियनियर्स किंवा मिलेनियर्स अर्धीच शाळा शिकून गेलेत पण तरी ते सक्सेसफुल आहेत. मग स्टुडंट्सच्या माइंडमध्ये येतं की शाळा कशाला. आता गौतम अदानी रिचेस्ट पर्सन आहे. परवा रजत शर्माचा एक शो आहे न्यूज चॅनलमध्ये. रजत शर्मा पॉप्युलर शो आहे. त्यांनी कटकऱ्यामध्ये आपकी अदालत म्हणून एक शो आहे, त्याच्यामध्ये त्याला बोलवले होते. त्यांना विचारलं की तुम्ही किती शिकलाय. मी जास्त शिकलं नाही, पण मला जेव्हा कामाला सुरुवात केलं होतं तेव्हा काम सुरू करत असताना तेव्हा कळलं की मला शिकायला पाहिजे होतं, जॉबसाठी नाही, बिझनेससाठी. मग जर मी आधीच भरपूर शिकलो असतो तर मला जेवढा वेळ इथपर्यंत यायला लागला ना, समजा मला 30 वर्षात मी इथपर्यंत आलोय, मला 10 वर्षातच पोहोचलो असतो, कारण मी शिकलो असतो तर. म्हणजे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचं हा वाक्य आहे की शिकणं इम्पॉर्टंट आहे. तर मला कोणी म्हणू शकत नाही. म्हणतात आता सचिन तेंडुलकर 10वी झाल्यानंतर 10वी नापास आहे तरी मोठा क्रिकेटर झाला, तेंडुलकर हा फेमस झाला. पण तोच व्यक्ती म्हणतो त्यानंतर क्रिकेट जॉईन झाल्यानंतर नंतर 10वी काढतो, नंतर ग्रॅज्युएशन काढतो, नंतर स्पीकिंग कोर्स लावतो, बोलता येत नाही म्हणून. म्हणजे तिथं गेल्यानंतर मला शिकायची वेळ आली.
भूक लागते ना, त्यावेळेला भूक लागते, शिक्षणाची भूक लागते. मग तुम्हाला ऑलरेडी भूक कंप्लीट करूनच पाठवले जाते, ही शिक्षण आहे. मग शिक्षण शिकत असताना तुम्हाला भूक लागायला पाहिजे, त्या विषयाची भूक लागायला पाहिजे, त्या सब्जेक्टची भूक लागायला पाहिजे. ती भूक तयार झाली तर ते कम्प्लीट होतं. असं आता इलॉन मस्क, सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, रोज भरपूर वाचत होता, त्याच्या त्या कबाडखान्यामध्येच राहत होता, रोज वाचायचा. बिल गेट्स रोज पुस्तक वाचतात. म्हणजे टीचिंग सोडलंच नाही, म्हणजे लर्निंग सोडलंच नाही त्याने, वाचन सोडलंच नाही, अभ्यास सोडलंच नाही. जेवढं जास्त वाचशील, त्या फील्डमध्ये जास्त अभ्यास करशील, तेवढं जास्त रिटर्न देतं. अभ्यास ते कसं आहे, अनसक्सेसफुल लोक असतात ना, ते थोडस एक गाडी झालेली असते, कार आलेली असते किंवा एखादा बंगला झालेला असतं, मग तेव्हा लगेच त्यांना थोडासा अहंकार आलेला असतो. मग ते म्हणतात की शिकून काय, बघ मी काही शिकलं नाही, मी एवढं कमवलंय, कुठून काय शिकवून करणार आहे हे. आणि आजकालचे आईवडील हेही म्हणतात की स्वतः कमवलेले असतात भरपूर, हे सगळं माझ्या मुलासाठीच आहे, शिकला ठीक, नाही शिकला ठीक, त्याचा आहेच की. म्हणजे तू ऑलरेडी सेट करून ठेवलाय, तू कष्ट केलायस, तू कमवलायस, तू सगळं कर्तृत्व दाखवलायस, तुझ्या नावाने तुझा मुलगा कशाला जगायला पाहिजे, तुझ्या मुलाचं सुद्धा नाव व्हायला पाहिजे. मग तो वेगळा कर्तृत्वमान व्हायलाच पाहिजे, त्यासाठी प्रेफरन्स द्यायला पाहिजे. और जे आईबाप जास्त पैसे कमवते, समजा त्यांची फॅक्टरी, तर ती त्यांच्या मुलांना देणार. ते मुलं जर सक्सेसफुल झाले तर ते त्यांच्या मुलांना देणार. ते असं चालत पिढ्या चालते. आणि जर ते गरीब आहेत ते काय करणार? आता प्रश्न हा येतो की एक पुस्तक आहे रॉबर्ट कियोसाकीचं, रिच डॅड पुअर डॅड म्हणून. इट डिपेंड्स अपॉन थिंक, तुम्ही कसा विचार करता. रॉबर्ट कियोसाकीचं ते रिच डॅड आणि पुअर डॅड मध्ये, रिच डॅड असलेला कमी शिकलेला असतो, पुअर डॅड असलेला जास्त शिकलेला असतो, डिग्रीज भरपूर असतात, तो डॉक्टरेट झालेला असतो, सगळं झालेलं असतं, पण पुअरच असतं. पुअर म्हणजे गरीब, एकदम बेकार असं नाहीये, पण त्याची बेसिक गरजा पूर्ण, निवांत, व्यवस्थित, मिडल क्लास म्हणून आपण त्याला. जो रिच पर्सन असतो तो भरपूर श्रीमंत असतो. मग असं का झालं? कारण त्यांच्या डिसिजन कॅपॅसिटीवर. तो एक वेगळा विषय येतो, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्सकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता. अभ्यास म्हणून इकॉनॉमिक्स पाहिला तर तुम्ही सक्सेस नाही होत. इकॉनॉमिक्स हे पैसा कमावण्यासाठी एक ज्ञान आहे, ते नॉलेज आहे. ते नॉलेज घ्या आणि त्याचा वापर करा, असं आहे. मग तुम्ही असं समजू नका की गरीब असलेल्या लोकांची मुले काय करायला, त्याला संधी भरपूर दिल्या सरकारने, वेगवेगळे एक्झाम्स काढलेत, त्या एक्झाममध्ये पास व्हा, पुढे जा, शिक्षण चांगले घ्या, पुढे जाण्याची संधी आहेच आता सध्या. तुम्ही असं नाही की गरीब आहे म्हणून मी काही शिकू शकत नाही. त्याच्या बापाने फॅक्टरी तयार केलंय, ते त्याचा असं फॉर्च्युनेट आहे म्हणून असं नाही आहे. मला वाटतं कधी कधी दुर्दैव येते, कारण त्याच्यामध्ये जे असलेले सुप्त गुण आहे, ज्याच्यासाठी तो जन्म घेतलाय, ते तो करू शकत नाही. बापाने आखलेल्या चौकांमध्ये राहून तो करू शकतो, तेवढंच करणार. हे डिपेंड आहे की तू करणार की नाही. कधी कधी काय करतात आई वडील, समजा माझे क्लासमेट होते कॉमर्स शिकत असताना, की त्यांचे आई वडील त्यांना शिकवायचे, त्या कॉमर्सला टाकले होते. 10th नाही तरी 90% घेतले होते, तरी कॉमर्सला. तो एक सवय आहे ना, कॉमर्स का आर्ट्स का सायन्स म्हणून. मग कमी मार्क पडले तर आर्ट्स, जरा जास्त पडले तर कॉमर्स, अतिच पडले सायन्स. हा फरक, हे फरक तिथं नव्हता बिझनेसमॅन माइंडेड. ते ठरलेलं आहे, माझ्या मुलाला माझ्या बिझनेसमध्ये टाकणार. मग बिझनेससाठी काय लागतं, कॉमर्स फील्ड लागते. कॉमर्समध्ये सगळे ज्या विषय गरजेचे आहेत बिझनेससाठी, ते सगळे विषय कॉमर्समध्ये आहेत. मग ते मुलाला 90% पडलं तरी कॉमर्सला टाकले. तो मुलगा माझा मित्रच आहे, 100 out of 100 घेतलाय कॉमर्सच्या अगदी डिफिकल्ट अकाउंटन्सी सब्जेक्टमध्ये. मग तो घेतलेला आहे म्हणून तो लगेच 100 out of 100 घेऊन लगेच पुढे जॉब घेतलाय असं नाही आहे. तो स्वतःचा बिझनेस सांभाळतोय. तुम्ही ज्याच्यासाठी शिकताय ते इम्पॉर्टंट आहे. आता आईबाप कसं करते, जर मुलगी शिकली
तर तिला जॉबला टाकायचं. जर ती शिकायला जरा वीक आहे तर लग्न करू. भारताचे जरा थोडस प्रॉब्लेम आहे. भारतात समजमध्ये प्रॉब्लेम आहे, कारण हे आपण ठरवू शकत नाही की 10वीला मार्क कमी पडले तर ती मुलगी शिकतच नाही पुढे. मग 12वीला कमी पडले किंवा शिकतच नाही मुलगी, मग शिकत नसेल तर करणार काय? त्या मुलीला प्रश्न पण विचारले जाते की तू शिकत नसेल तर करणार काय? वेगळं काय ठरवलंयस की एखाद्या स्पोर्ट्समध्ये घेणार आहे किंवा काहीतरी ॲम्बिशन आहे किंवा देश फिरणार आहे किंवा काहीतरी करणार आहे? असं दुसरं शिक्षण ठीक आहे, नको, मग बाकीचं काय करणार आहे? काय नाही, निवांत आहे, कंटिन्यू मोबाईल बघत बसणार आहे. तू तुझ्या आई वडिलांसमोर कंटिन्यू टाइमपास करतेस, नुसतं नखरेबाजी करतेस. मग ते आई बापांना लक्षात येतं पटकन. मुलगी थोडस काहीच करत नसेल तर दुसरे वड लागतात. आई बापांना लक्षात येतं, मग ते लग्न करून टाकतात. त्यांचं काही चूक नाही. जर समजा ते ठरलेलं असेल, म्हणजे त्या मुलीला सांगितलं की पप्पा मला हे करायचं, हे एवढं करणार आहे, अजून एक 5 वर्ष द्या, मी हे एवढ्यात करून देतो. त्या वेळेत तुम्ही करून दाखवा. जर तिला पॅशन पाळायचे आणि आई बापाकडे पैसे नाही तर काय पाळायचंय? पॅशन तिचं जर स्पोर्ट्स मध्ये घ्यायचंय त्या मुलीला. पैशाचा संबंधच येत नाही. आता आताच्या युगात पैशाचा संबंध येत नाही. गिव्ह युअर हार्डवर्क अँड यू विल बी सक्सेस. स्पोर्ट ही अशी दुनिया आहे की तुला पैशाची गरज पडत नाही. स्पोर्ट ही अशी दुनिया आहे की तू फक्त हार्डवर्क दे, मग ते तर तुला मार्क सापडतच. कुठलीही दुनिया असेल, तू हार्डवर्क कर, तुला मार्क सापड. मग बाकीचे पैसे लागतात नाही, पैसे ऑटोमॅटिक तयार होतात. समज तुम्ही टॅलेंट दाखवू लागला, आजूबाजूचे लोक तयार होतात. नाही, मुलगा शिकतोय, चांगला आहे, परफेक्ट आहे, भारी खेळतो, मग आजूबाजूला लोक तयार होतात. इट मीन्स व्हॉट? एखादा प्रोडक्ट आहे, ही प्रोडक्ट भविष्यात भरपूर किंमत होणार आहे त्याचा. समजा हा पेन आहे, ही पेन आता 10 रुपयाला. ज्या माणसाला कळतं की ही पेन एवढं भारी लिहिते की शाही संपत नाहीये आणि अक्षर एकदम भयानक लिखते आणि कधी संपतच नाही, हे कळलं त्याला, त्याच्याकडे काहीतरी क्वालिटी हे कळलं, तर तो घेणारा व्यक्ती त्या पेनवर इन्व्हेस्ट करायला सुरू करतो. तुमच्याकडे क्वालिटी दाखवा, लोक इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. मग तुम्ही क्वालिटी मेंटेन करा पहिल्यांदा. अजून ठीक आहे, बस.